नमस्कार मंडळी. मी निशांत आवळे आणि निवडक उद्यमीच्या ह्या आठवड्याच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. ज्यांनी ज्यांनी मागच्या आठवड्याचा पॉडकास्ट बघितला असेल तिथे तर त्यांना परत रिआयट्रेट करायला श्रीयुत शिरीष पोद्दार जे स्क्रीनवरती दिसत आहेत, बँकिंग क्षेत्रातले एक तज्ज्ञ व्यक्ती, जवळपास 35-40 वर्षाचा अनुभव असणारे. आणि त्यांच्याकडून आपण मागच्या आठवड्यात जाणून घेतलं की एका बँकरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बिझनेस फेल होण्याची वेगवेगळी कारणं, काही कारणांबद्दल आपण सविस्तर चर्चा केली. आणि आज त्याचा एक दुसरा भाग आपण रेकॉर्ड करत आहोत. तत्पूर्वी सर, धन्यवाद, स्वागत तुमचं. अ, नमस्कार. तुम्ही दुसऱ्यांदा आज इथे येत आहे निवडकच्या मंचावरती, आणि एवढं सविस्तर तुम्ही एका एंडची माहिती जी बऱ्याच वेळेला अ, आमच्यासारख्या व्यावसायिकांना माहीतच नसते, आणि आम्ही आपलं आपलं काहीतरी अर्ली कन्क्लुजन काढून बँकांना शिव्या घालून मोकळे होतो. पण किती गोष्टीची जबाबदारी आमच्याकडेही जाते, आणि बँकांना खरंच कशा अर्थाने कंपल्शन असतं कर्ज देण्याचं, फक्त त्याचं व्यवस्थित अनालिसिस व्हायला पाहिजे. हा एक आपण विषय मागच्या वेळी मांडला. आपण काही मुद्दे पाहिले त्याच्यामध्ये की सुरुवातीला बँका त्यांची प्रोसेस कशी असते, तुमची केस अनालाइज करायची, आणि तुमची पेमेंट कपॅसिटी वगैरे वगैरे. आपण एक मोराटोरियमचाही मुद्दा पाहिला त्याच्यामध्ये, की ऍक्च्युअली कुठल्या वेळेला एक्झॅक्ट आपण कर्ज आपल्या पदरात पाडून घ्यायचं. म्हणजे टिपिकली व्यवसायात की कमर्शियल प्रोडक्शन सुरू व्हायच्या आधी, कारण त्याच्या आधीचे टप्पे असतात जिथे कदाचित वेळ लागू शकतो. मोराटोरियमच्या काही नियमांबद्दल पण तुम्ही माहिती दिली. आपण स्वॉट अनालिसिस देखील पाहिला मागच्या पॉडकास्टमध्ये. आणि प्रायव्हेट बॉरोइंग जे एका चुकीच्या पद्धतीने आपण सगळं अनालिसिस केल्यानंतर हायर रेटला जे प्रायव्हेट बॉरोइंग होतं त्याची गरज नसते वगैरे मुद्दे तुम्ही मांडले. आपण नॅचरल कलॅमिटीज बद्दलही एक त्या विषयाला सुद्धा स्पर्श केला, की व्यवसाय करताना या सगळ्या गोष्टीचा कसा आढावा आपण त्याच्याने काही म्हणजे आपल्याला उशीर होणार असेल तर त्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. थोडक्यात सुरू करायच्या आधी जरा एकदा पटकन नवीन लोकांसाठी निवडक उद्यमी बद्दल सांगतो. निवडक उद्यमी हा व्यावसायिक मंडळींचा ग्रुप आहे. उद्दिष्ट व्यवसाय करणं उत्तरोत्तर सुलभ होत जावं, व मराठी समाज जो व्यवसायात तितकासा अग्रेसर नाही असं म्हटलं जातं, त्यांच्याकरता एक व्यावसायिक ज्ञानाचा रिसोर्स उपलब्ध व्हावा, या हेतूने डिसेंबर 2019ला याची सुरुवात झाली. ऑलरेडी आपण 5व्या वर्षात आहोत निवडक उद्यमीच्या. आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म थ्रू सभासद मंडळी भेटतात. ब्लॉग आहे, फेसबुक, व्हॉट्सॲप, आमची एक साईट देखील आहे. तर अशा पद्धतीने विचारांची देवाणघेवाण चालायची. त्यातल्या त्यात व्हॉट्सअप हे सातत्याने एकमेकांच्या संपर्कात राहण्याचं साधन आहे. दर शुक्रवारी आम्ही झूम मीटिंग करायचो, जिथे वेगवेगळे विषय जे व्हॉट्सअपवरती चर्चिले जातात त्या हिशोबाने, किंवा पोद्दार सरांसारखे कोण तज्ञ व्यक्ती एखाद्या विषयाबद्दल मार्गदर्शन करायला आपल्याला भेटले तर आपण त्यांचं ऐकून घेत होतो. त्याच ज्या मिटिंगला व्हायच्या त्याचं आता थोडंसं व्यापक प्रमाणात अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून आम्ही पॉडकास्टमध्ये रूपांतर केलंय. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मतून लोक भेटतात, पण इथे व्हॉट्सअपवरती ज्या रोज चर्चा होतात ज्याच्यातूनच जे जे काही प्रश्न उभे राहतात आणि त्याचं उत्तर शोधण्यासाठी आपण प्रयत्न करतो, आणि कोणाला तरी शोधतो की जे आपल्याला मार्गदर्शन करतो. तर त्या व्हॉट्सॲप ग्रुपचं मात्र फी आहे 3,540 रुपये वर्षाला. त्याचबरोबर काही उदयोन्मुख व्यावसायिकांना समुपदेशन वगैरेचाही एक प्रयत्न आहे आमचा. अगदीच सुरुवातीला काही त्यांच्याकडून ज्या होणाऱ्या चुका असतील त्या आमच्याकडून झाल्यात आणि आम्ही त्यांना सांगू शकलो होतो. तर असं निवडक उद्यमीचं स्वरूप राहिलेलं आहे. तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर तुम्ही मला किंवा सौमित्र भटीकरांना संपर्क साधू शकता. सर, मागच्या वेळेला आपण एक सुरुवात म्हणून लोकांची मानसिकता काय असते, बँकांच्या अपेक्षा काय असतात, म्हणजे टाइम लाईनच्या हिशोबाने जे तुम्ही सांगितलं की ह्याची बरीचशी जबाबदारी व्यावसायिकाकडे जाते की तुम्हाला कधी कर्ज हवाय वगैरे, आणि त्याचं ऍक्च्युअल असेसमेंट, ह्या ज्या एकदम सर्रास घडणाऱ्या चुका आहेत त्या एकदम व्हेरी पिन पॉईंट तुम्ही सांगितलं. आता आपण जरा एक स्टेप पुढे जाऊया त्याच्यातून. मला 3-4 मुद्दे मागच्या पॉडकास्ट नंतर जे जाणवले ते असे, आणि आपण त्याच्याबद्दल बोललो होतो, तुम्ही लिहिले की स्पर्धा हा एक प्रकार असतो.
त्याच्यासाठी आपलं प्रिपरेशन काय हवं, आपलं ऍडव्हान्स प्लॅनिंग काय हवं, प्रॉडक्टचा दर्जा आणि त्याचं डिलिव्हरी टाइम हे राखण्यात अपयश आल्यानंतर त्याचे काय परिणाम होऊ शकतात, जे परत व्यवसाय फेल्युअर कडे जाऊ शकतं. तंत्रज्ञान जे सतत बदलतं आहे आणि सरकारचं धोरण लकवा, धोरण चकवा, काहीही म्हणा तुम्ही, अशाही गोष्टी आहेत ज्याच्याने आपल्याला त्रास होऊ शकतो व्यवसायात. तर आज आपण जरा त्याच्याबद्दल तुमची मतं जाणून घेऊया. तर स्पर्धा आणि त्याला आपण कसं बघायचं, त्याच्यासाठीचं प्रिपरेशन एका बँकरच्या नजरेतून प्लीज. थँक्यू. थँक्यू. स्पर्धा म्हणजे कॉम्पिटिशन हा जो एक विषय आहे, तो ऍक्च्युअली आपण जे स्वॉट अनालिसिस बघितलं बरोबर बरोबर. त्याच्यात सुद्धा हा विषय येतोच, अगदी. की माझ्या व्यावसायिक बरोबरीचे इतर कोण आहेत आणि त्यांच्या तुलनेत मी कुठे आहे हे बघणं ही कॉम्पिटिशनचा भाग झाला. पण काही वेळा काय होतं, की तुम्ही व्यवसाय सुरू केल्यानंतर कधी कधी अशी परिस्थिती येते की ही स्पर्धा तुमच्या कंट्रोलच्या बाहेर जायला लागते. म्हणजे इट गोज बियॉन्ड कंट्रोल. हम्म. म्हणजे त्यामुळे काय होतं की तुम्हाला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी काही वेळा प्रॉफिट मार्जिन्स आपले कमी करणं किंवा ज्यांना आपण सप्लाय केला आहे त्यांना खूप जास्त कालावधी Credit. पैसे परत देण्यासाठी देणं, म्हणजे जास्तीचं क्रेडिट देणं, किंवा काही ज्यांना परवडतं ते बल्क डील्स करतात, तेव्हा त्यांना तो रॉ मटेरियल वगैरे ज्या रेटनी मिळू शकतं त्या रेटनी तुम्हाला ते मिळत नाही जर तुम्ही छोटे ग्राहक असाल तर. तर अशा गोष्टी आहेत, त्यामुळे परचेसेस, सेल्स सगळीकडे तुमची कॉम्पिटिशनमुळे कुचंबणा होऊ शकते. इव्हन ट्रान्सपोर्ट हा देखील एक फॅक्टर आहे, की बघायला लागतं की तुम्हाला किती तुमचा रॉ मटेरियल कुठून येत आहे किंवा फिनिश गुड्स कुठे जातात आणि तुमचं जे स्पर्धा करणार आहेत ते ज्यांना माल पाहिजे त्यांच्या किती जवळ आहे. तर तिथे ट्रान्सपोर्टचा खर्च हा देखील एक फॅक्टर होऊन बसतो. किंवा सर्व प्रकारची कॉम्पिटिशन ही स्पर्धेला तुम्ही जर उतरत असाल त्या तर टिकून राहत असाल तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. याच्यात कुठे जर तुमचं प्रॉफिट मार्जिन कमी 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 करत तुम्ही गेला तर मग एक दिवस असा येतो की अरे मी ठप्प झालोय, म्हणजे मला मिळत काही नाही, नो प्रॉफिट नो लॉस या पोझिशनला येण्याची एक शक्यता राहते. तेव्हा हा अभ्यास देखील, आपण कुणाला माल सप्लाय करतो ते आपल्या जवळ आहेत का, आपल्याला जे रॉ मटेरियल हवं आहे ते आपल्या जवळ आहे की नाही, या सगळ्या गोष्टी बघून म्हणजे थोडक्यात आपलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते चांगल्यात चांगलं आपल्याला कसं मिळेल किंवा आहे का याचा अभ्यास करून कॉम्पिटिशन मध्ये जायचं. हा कॉम्पिटिशनचा भाग आहे. हा, आणि सर हेही होतं की सुरुवातीला बऱ्याच वेळेला जेव्हा आपण आपल्या उत्पादनाची किंमत ठरवतो, आपली रॉ मटेरियल कॉस्टिंग ठरवतो, त्यावेळेला काही गोष्टी कधी कधी विचारातच घेतल्या जात नाही. हम्म, अगदी बारीक सारीक असू शकतात की तुम्ही किती रुपयाचा चहा येतोय हे सुद्धा हम्म, असू शकतं, किंवा इलेक्ट्रिसिटी बिल काय येणार आहे. तुम्ही वेंडर जवळ आहे की लांब आहे ते तुम्ही म्हटलंच. हम्म. जीएसटी कॅल्क्युलेट केलंय की नाही, आणि समजा जीएसटी तुम्ही हा. जीएसटी हा मुद्दा काढला होता. जीएसटी हा खूप महत्वाचा घटक आता होऊन बसलेला आहे. काय होतंय की मोठ्या कंपन्यांना ते जे सेट ऑफ वगैरे सगळं मिळत असतं त्याच्यामुळे त्या आता ऑर्डर अशा लोकांनाच देतात की जे जीएसटी सहित बिल हो करणार आहे. हो हो. त्याच्यामुळे आणि तुम्ही छोटे असाल आणि तुम्हाला जर वाटलं बरोबर. हो. माझ्या टर्नओव्हरला जीएसटी मी रजिस्ट्रेशन करणं आवश्यक नाही, असं नाही. अशा केसमध्ये काय होतं की तुमचा तो क्लायंट गेलाच, म्हणजे तो तुम्हाला एक्झॅक्टली. ऑर्डर देणारच नाही. तो त्यालाच देईल की ज्याच्याकडनं त्याला जीएसटीचा काही बेनिफिट पुढे जाऊन तो जेव्हा पुढे सेल करणार आहे त्यावेळी त्याला होणार आहे किंवा इनपुट क्रेडिट मिळणार आहे. अशा वेळेला अशाच ग्राहकाला तो त्याच्या ऑर्डर. इनफॅक्ट सर म्यूट झालं तुम्ही. म्यूट झालं. तुम्ही जर जीएसटीचं केलं नसेल तर तुमच्या अशा काही ऑर्डर जाण्याची शक्यता असते. इनफॅक्ट तुम्ही जेव्हा काही ऑर्डर मिळवायला जाता कुठल्या इन्स्टिट्यूशनल बिझनेस साठी, जो तुमचा लॉंग टर्म क्लायंट होऊ शकतो, तुम्ही जेव्हा ग्रोथ मोड मध्ये आहात वगैरे, तेव्हा तुमचं रेप्युटेशन बॅकग्राऊंड चेक करायचं जीएसटी एक उत्तम साधन आहे.
की हो हा माणूस रेग्युलरली जीएसटी भरतोय, कुठे डिफॉल्टर झालेला नाहीये ना, त्याची ग्रोथ काय आहे हे समजू शकतं आपल्याला. हो तर जीएसटी हा एक मुद्दा आहे. अजून एक मला असं जाणवलं, म्हणजे आता हे जे तुम्ही म्हटलं ह्याच्यामध्ये प्राइसिंग ठरवण्यासाठीचा सगळा सांगोपांग विचार हा हम्म एक अजून कळीचा मुद्दा ठरतो. त्याच्यात बऱ्याच वेळेला आपण काही गोष्टी 200% विसरतो. फॉर एक्झाम्पल, मी ऑनलाईन बिझनेस करतो. माझ्या काही सेटअप कस्टमर्सना मी असं प्रॉमिस आहे की त्यांना एमआरपी ला 35% डिस्काउंट देणार. आता ह्याच्यात काहीही माझा परमार्थ नाहीये. तुम्ही मगाशी जे म्हणालात की वेगवेगळ्या गोष्टीने कुचंबणा होऊ शकते किंवा तुमच्यासाठी हम्म एंट्री बॅरियर क्रिएट केला जाऊ शकतो स्पर्धेमुळे, तर तो मी अनुभवला. हम्म आणि मग मला वाटलं की ह्याला हॅक काय करता येईल. तर आज इंटरनेटमुळे मला समजा इथून महाराष्ट्राच्या बाहेर हैदराबाद मध्ये मला बिझनेस करायचा आहे. इंटरनेट नसताना मला तिकडे डिस्ट्रीब्युटर आयडेंटिफाय करायला लागायचा, जो तिकडचा लोकल एरिया केटर करून मी मॅन्युफॅक्चर म्हणून मला ऑर्डर देणार. पण मग सप्लाय हम्म चेन कशी होते, क्लासिक इंडियामध्ये कसं चालतंय की मॅन्युफॅक्चरर, डिस्ट्रीब्युटर, डीलर, रिटेलर, कन्झ्युमर असं. हम्म पण इंटरनेटमुळे आज हॅक आहे ना त्याला. मला हैदराबादमध्ये बिझनेस करण्यासाठी तिकडे डिस्ट्रीब्युटर असायलाच पाहिजे असं नाही. मी हम्म अमेझॉन, फ्लिपकार्ट थ्रू पण तिकडे पोहोचू शकतो, किंवा मी स्वतःची वेबसाईट बनवली, मी लोकांपर्यंत पोहोचतो, लोकांकडून लोकांनी माझ्या साईटवरून विकत घेऊ शकतात, मी तिकडे डिलिव्हरी देईन. आता या साध्या गोष्टीमध्ये फरक काय पडला की मला ना डिस्ट्रीब्युटरचं मार्जिन द्यायचं आहे, ना रिटेलरचं मार्जिन द्यायचं आहे, ना मला 2 वेळेचा मध्ये जीएसटी लागणार आहे, ट्रान्सपोर्ट कॉस्ट लागणार आहे, ती वाचली. ती ॲज अ डिस्काउंट म्हणून मी जेव्हा कस्टमरला पास ऑन करतो तेव्हा मी एक विन विन सिच्युएशन क्रिएट केली की कस्टमरला एमआरपी ला 35% डिस्काउंट मिळाला, मला रोखले पैसे मिळाले. आता माझी सर्व्हायवल पॉवर हळूहळू वाढते, कारण मला क्रेडिट नाही द्यायचंय कोणाला. मी डायरेक्ट टू कन्झ्युमर मध्ये गेलो, डिजिटल हम्म फर्स्ट मध्ये गेलो. खर्च पण कमी होता. एक वेळ वेबसाईट बनवली ई कॉमर्सची आणि मी B2C बिझनेस मॉडेल मध्ये गेलो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा सांगोपांग विचारच केला गेलेला नसतो. प्राइसिंग मध्ये आणखी एक भाग असतो वेस्टेजेस, की मी बरोबर. जे करतो आहे ह्याच्यात वेस्टेजेस किती आहेत. हम्म. जो प्रिसाइजली करतो किंवा वेस्टेजेस मिनिमम ठेवतो, तो प्राइस चांगली ठेवू शकतो. किंवा वेस्टेजेस किती इन जनरल होतात आणि त्याचं मी प्राइसिंग वर लोड कसं करतो. बरोबर. दॅट वेस्टेज हॅज टू बी लोडेड इन प्राइस. शेवटी हा. तुम्हाला मिळायचे पैसे हा. लय हे घ्या. चांगला माल कुठला हे. मिळणार. आता हा? हे जे आहे ना, तुम्ही हो. लोड हा. करायचं वेस्टेजेस आणि हा. एका सिंगल ट्रान्झॅक्शन मध्ये मला किती पैसे मिळणार आहेत, हम्म. हे 24/7 फाउंडरच्या डोक्यात असणं. युनिट इकॉनॉमिक्स असा हा. त्याला शब्द वापरला जातो की स्केल हम्म. ऑफ इकॉनॉमीला तुम्हाला तुमचं प्रॉफिट हळूहळू वाढणार आहे, पण एक सिंगल ट्रान्झॅक्शन सुरुवातीला केल्यानंतर किती पैसे उरतात हे डोक्यात असणं, त्याच्यासाठी प्राइसिंग माहीत असणं आणि त्याच्यासाठी सेल्स प्राइस अशी नक्की करणं, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. हम्म. वंडरफुल. सर, एक आता आपल्या बोलण्यातून जे आलं ते की हा एक काय. तंत्रज्ञानाला पर्याय आहेत ते हो तंत्रज्ञान म्हटलं, टेक्नॉलॉजी हो बरोबर आहे. आहे ना. मी आता जे आपलं काय करतोय सध्या डिजिटल फर्स्ट, हे तंत्रज्ञानाशी. हो हो हो. बोला बोला. तर आता त्याविषयी जरा आपण, म्हणजे त्याच्याने कसं काय आपल्याला ऑब्सोल्युशन वगैरे आलं तर काय करायचं. हा एक महत्वाचा सध्याचा मुद्दा आहे की अगदी. टेक्नॉलॉजी जी आहे टेक्नॉलॉजिकल ऑब्सोलिसन्स असं आपण म्हणतो त्याला. हो हो. तर टेक्नॉलॉजी ही सध्या इतकी फास्ट चेंज होतीये की त्याचा तुमच्या बिझनेसवर परिणाम नक्की होऊ शकतो. की तुमचं मशीन असेल किंवा काय, त्याचे नवीन नवीन व्हर्जन्स ही सारखी येत असतात आणि त्याच्यामुळे जेवढं नवीन व्हर्जन तेवढं प्रोडक्शनला ते जास्त चांगलं, अशा इझी प्रकारे असेल. थोडंसं ते गणित आहे. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष ठेवणं आणि त्याच्यातलं काही आपल्याला करता येणं शक्य आहे का? आहे या मशीनमध्ये आपल्याला काही कस्टमायझेशन करून किंवा काही असं आपण करू बरोबर. शकतो का? कस्टमायझेशन हा महत्वाचा फॅक्टर तिथे ठरतो, की मला टेक्नॉलॉजी नवीन माझ्याच मशीनमध्ये काही आणता येऊ शकतं का? हे बघणं खूप महत्वाचं असतं. तर तुम्ही इलेक्ट्रॉनिक गुड्स बघा काही काही. साधा आपला टीव्ही, टीव्हीच्या गेल्या काही वर्षात जेवढ्याच तेवढ्याच आहे. जेवढं तेवढं आहे. हा, बरोबर. फार काही त्यात वाढ नाही. म्हणजे नाही नाही नाही. आज इतर कुठलीही गोष्ट दुप्पट तिप्पट किमतीला घ्यावी लागते. तसं म्हणजे ह्या इलेक्ट्रॉनिक गुड्सच्या बाबत होत नाहीये. याचं कारण काय की टेक्नॉलॉजी बरोबर. जातीये.
त्याच्यामुळे आता ते बरोबर. लोक अशा प्रकारे मॅन्युफॅक्चर करतात की तुम्हीच 5 वर्षांनी हो. काय ते जे ऑफर्स देतात एक्सचेंज ऑफर्स वगैरे तिथे हम्म. तुम्हाला जायला पाहिजे. हम्म. तर त्यांनी मार्ग काढलाय. बरोबर. आता माझा टीव्ही हो. 10 वर्ष 20 वर्ष टिकणार नाहीच आहे. मी हो. तसा बदलच नाही. मी पेरेनियल तो असा रेव्हेन्यू बनवला आहे म्हणतात की त्याला. तुम्हाला 5 वर्षांनी तो एक्सचेंज ऑफर मध्ये मला परत द्यावा लागेल. एक्झॅक्टली. तर पेरेनियल त्यांनी रेव्हेन्यू असं म्हणतो आपण त्याला. हा त्यांनी हे बरोबर. सोल्युशन काढल्यासारखं हे बरोबर. अशा प्रकारचे सोल्युशन काढ किंवा हम्म. तुम्ही आता एक व्हॉट्सअपला तुमच्या बऱ्याच वेळा नोकियाचं एक्झाम्पल येतं. हम्म. दे वर पायोनियर्स इन मोबाईल बिझनेस. पण एक दिवस असा आला की त्यांचा सगळा बिझनेसच थांबला. आता ते पुन्हा त्याच्यात सुधारणा करून पुन्हा हम्म. त्याच्यात आले आहेत. पण बरोबर. हे येऊ नये यासाठी हा हम्म. विचार करून आपल्याला जाता येईल कस्टमायझेशन वगैरे. हा अगदी. टेक्नॉलॉजीचा विषय आहे. आणि दर्जाच्या बाबतीतही त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला होतं की प्रॉडक्टचा दर्जा तुम्ही राखत नाही, डिलिव्हरी हा टाइम अडेरन्स नसतो. बरोबर आहे. हा जो क्वालिटी मेंटेनन्सचा भाग आहे क्वालिटी याचा म्हणतो. परिणाम काय होतो की तुम्ही जर नाही ठेवलीत ती क्वालिटी तर तुमची रिजेक्शन्स वाढत जातात आणि एखादा लॉट रिजेक्ट होणं म्हणजे किती नुकसान आहे तुमचं तुम्हाला माहिती. की रेप्युटेशन मला किल होतं. होऊ नये याच्यासाठी मला काय प्रयत्न केले पाहिजे किंवा रिजेक्टेड मटेरियल आला काहीला किंवा काही भाग त्यातला तर तो मी रियूज कशा प्रकारे करणार, काय मॉडिफाय करून मला ते रियूज करता येईल कमीत कमी खर्चात. हा सगळा विचार क्वालिटी मेंटेनन्स मध्ये करायला लागतो. दुसरं क्वालिटी इज नॉट अबाउट गुड्स ओनली, क्वालिटी इज अबाउट टाइम ऑल्सो. की तुम्ही मी 15 तारखेला तुम्हाला डिलिव्हरी देणार सांगितल्यावर तुमची ती 15ला व्हायलाच पाहिजे. दॅट इज ऑल्सो अ क्वालिटी. की तुम्ही जर त्याच्याऐवजी 15ची 25 करणार असाल तर नेक्स्ट टाइम तुम्हाला ऑर्डर देताना तो माणूस परत विचार करेल याला मी कोण नाही ऑर्डर दे उचलणार, हा कोण नाही किंवा मग उचलणार वगैरे हे त्याला जर सगळं. अडचण असेल तर तो ती दुसऱ्याला देऊन मोकळा होतो. कारण तुमची अजून पहिलीच डिलिव्हरी आलेली नाही. तर तुम्हाला पुढची ऑर्डर मी कशी देऊ? पुढची ऑर्डर मी मग दुसऱ्या तुमच्या कॉम्पिटिटरला देतो. म्हणजे पुन्हा तिथे कॉम्पिटिशनचा एलिमेंट येतो. बरोबर. अशा प्रकारे हे सगळे फॅक्टर्स एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी सप्लिमेंटरी काही म्हणा असेच हो, आहेत. आणि तुम्ही एक ऑर्डर. पाळली की तिचा तुम्हाला कुठेतरी नुकसान तिसऱ्या फॅक्टरनी देखील होऊ शकतं. बरोबर. तुम्ही म्हणालात सर तसं की ऑर्डर एखादी कॅन्सल झाली हा झाला तुमचा अकाउंटिंग लॉस. हा. नेक्स्ट टाइम तर तुम्हाला देणार नाही हा झाला तुमचा ऑपॉर्च्युनिटी लॉस. हो म्हणजे हेही हो सगळे पाठीला पाठ लावून येणारी गोष्ट आहे त्या. हा बरोबर. अगदी. क्वालिटी अं, मेंटेनन्स हा देखील खूप महत्वाचा भाग आहे आणि त्याच्यातलाच मी टाइम सुद्धा ते क्वालिटीमध्येच धरलेलं आहे तुमचं. क्वालिटी मेंटेनन्स मध्येच धरलेलं आहे की टाइमलाईन्स तुम्ही फॉलो करता की नाही. दॅट इज ऑल्सो. दुसरी गोष्ट तुम्ही ज्यांच्याकडून मटेरियल घेताय त्यांना सुद्धा तुम्ही वेळेवर पेमेंट करता की नाही. इथेही टाइमलाईन येते. कारण पुढच्या वेळी तो तुम्हाला देताना तिथेही तेच होतं. तो तुम्हाला देताना मग उशीर करू शकतो. याचा आणि नाहीतरी पेमेंट वेळेवर येणार नाही. याला उशिरा थोडं दिलं तरी चालेल. जो लगेच पेमेंट करतो त्याला मी आधी देईन. नाही, आणि त्यालाही आता कसं आहे सर, माझ्या वेंडरला मी पेमेंट देत नाहीये समजा, पण जीएसटी तर महिन्याभरात भरायचं आहे त्याला, नेक्स्ट हो, महिन्याच्या हो. 20 तारखेच्या आधी. हं. तुम्हाला समजा तुमचे जीएसटी चे पैसे तुमच्या कस्टमर कडून आले नाही, जीएसटी गेला तुमच्या खिशातून, म्हणजे त्यावेळेचं तुमचं रिअलाइज प्रॉफिट कमी झालं, समोरून जर तुमचा क्रेडिट पिरियड वाढलेला असेल, असे एन बरोबर. नंबर ऑफ थिंग्स आहेत की ज्याच्याने जर तो पिरियड लांबत गेला तर आपण गोत्यात येऊ शकतो. हां. तर हा सर, जो तुम्ही एक डायव्हर्सिफिकेशन बद्दल आपण बोललो होतो. याच्यात मला बोलायचं आहे, की हे आपण क्वालिटीचं जे बर बोललो, बर बर. तो हा तुमच्या बिझनेस कंट्रोलचा भाग आहे, हम्म. की तुम्ही कसा बिझनेस कंट्रोल करत आहात. हा ऑफकोर्स. कंट्रोल इतर गोष्टीत पण आहे, ऑफकोर्स. की तुमचे डेटर्स क्रिएटर्स आहेत. ती सायकल तुम्ही बरोबर फॉलो करता आहात की नाही. हम्म. हे तुमचं येणं देणं ज्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडून येणं आहे, ज्यांना द्यायचं आहे. कारण तुम्ही येताना रिकव्हरी जर व्यवस्थित केली नाही, तर तुम्ही तुमचं देणंही वेळेवर देऊ शकत नाही. बरोबर. तर ही रिकव्हरी सायकल किंवा ही डेटर्स क्रिएटर्स सायकल या तुम्ही फॉलो करता की नाही. आणि मग हे करण्यात काय होतं, हे जर तुमचा कंट्रोल प्रॉपर राहिला नाही, तर तुमचे चेक परत जाणार. तुमचे चेक परत गेले की तिकडं ज्याला चेक दिलाय त्याच्याकडचं तुमचं रेप्युटेशन हार्म झालंच.
प्लस बँकेत हार्म होतो. बँक देखील मग तुमच्याकडे सांभाळून बघायला लागते. कारण याचे चेक्स आता सध्या परत जायची फ्रिक्वेन्सी वाढली, हा याच्याकडं सर. बघावं लागेल. याला कितपत आपण सपोर्ट करायचं किंवा करायचं नाही हे बघावं लागेल. आणि मग अशा केसमध्ये काय होतं, की तो माणूस तुम्हाला फ्रिक्वेंटली ओव्हरड्राफ्ट मागायला लागतो बँकेत, की जरा हम्म. थोडीशी माझी हम्म. तात्पुरती अडचण झाली आहे. एक 8-15 दिवस मला सांभाळून घ्या, ओव्हरड्राफ्ट द्या. आणि या हम्म. ओव्हरड्राफ्टची हम्म. फ्रिक्वेन्सी जेव्हा वाढते किंवा चेक रिटर्नची फ्रिक्वेन्सी तुमची, याच्याकडे बँकर लक्ष ठेवून असतो. अरे याचे वारंवार याचे चेक परत जात आहेत किंवा हा सारखा दर महिन्याला 4-8 दिवस मला ओव्हरड्राफ्ट द्या, ह्याचं रडगाणं चालू आहे. ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या प्रकारच्या क्वालिटीशी संबंधित आहेत. बिझनेस कंट्रोलशी संबंधित आहे, की तुमचा बरोबर. बिझनेस कंट्रोल कुठेतरी कमी जास्त होतोय. बरोबर. ही जी सायकल आहे, ही सायकल हो. बिझनेस सायकल म्हणतो आपण, की बरोबर. बिझनेस सायकल कुठेतरी चाक तुमचं आउट झालंय. हम्म. ते तुम्हाला सरळ करून घ्यायला हवं. हे नेमकं कुठं रडतंय? की तुमच्या हम्म. रिकव्हरीत रडतंय का रॉ मटेरियल येण्यात तुमचा प्रॉब्लेम होतोय? कुठं तुमचं बरोबर. अडतंय? तुमची प्रोसेस कुठेतरी लांबतेय, कुठेतरी रिजेक्शन जास्त होत आहेत. हे सगळं तुमच्या बिझनेस कंट्रोलवरती अफेक्ट करतं. आणि याचा सगळ्याचा असंच. परिणाम वेदर युअर बिझनेस विल बी स्मूथ ऑर नॉट या सगळ्याकडे जातो. खूप फ्रिक्शन आहे बघा. बरोबर. हा, आपण सर एक डायव्हर्सिफिकेशन मुद्द्याबद्दल तुम्ही हा, सांगत होता. आता याच्यात दोन गोष्टी आहेत. एक प्रकारे डायव्हर्शन आणि दुसरा आहे तो डायव्हर्सिफिकेशन. डायव्हर्सिफिकेशन. दोन गोष्टी वेगळ्या आहेत. बरोबर. डायव्हर्शन मध्ये काय होतं, की फंड्स गो आउट ऑफ बिझनेस. हम्म. म्हणजे तुम्हाला तुमच्या बिझनेसच्या बाहेरच ते पैसे जातात. म्हणजे कसं, की मला समजा एक 25 लाखाचं कॅश क्रेडिट आहे. 15-20 लाख, 25 लाख कॅश क्रेडिट बँकेने दिलेलं आहे. आणि माझा आजचा डेबिट बॅलन्स फक्त 10 लाख रुपये आहे. किंवा मला काहीतरी अडचण आली, घरचं कोणीतरी आजारी आहे म्हणून पैसे द्यायची वेळ आली, किंवा घरात काय लग्न ठरलं आहे मुलीचं, मला थोडे पैसे हवे आहे. तर मी अशा वेळी सोपा मार्ग म्हणून काही उद्योजक काय करतात, की ते बिझनेस मधले पैसे काढून घेतात. की सोपा मार्ग, मला लग्नाला 4-5 लाख रुपये मुलीच्या अजून हवे, जे काय मी गोळा केलं त्याच्यापेक्षा. मग मी काय करतो, कॅश क्रेडिट मधून ते काढून घेतो आणि माझा हम्म. बॅलन्स 10चा 15 होतो. त्यावेळी कसं होतं, की ही गोष्ट तुम्हाला त्याच क्षणी अडवणार नाही. पण तुम्ही हे केलंय कुठंतरी तुम्हाला त्या दिवशी कधीतरी 8-15 दिवसांनी, हम्म. महिन्यानी मी निश्चितपणे अडचणीत येतो. हम्म. असं डायव्हर्शन आहे, की दॅट इज टेकिंग फंड्स आउट ऑफ बिझनेस. ते कदाचित तुम्ही घराचं रिनोव्हेशन असेल, घरात मी आता म्हटलं त्याप्रमाणे लग्न असेल, किंवा घरातल्या कोणाचं तरी आजारपण आहे, त्याला पैसे लागतात अचानक. या काही बरोबर. कारणासाठी तुमचं कारण जेन्युइन असू शकतं. पण जेव्हा तुम्ही अशा प्रकारे तुमच्या वर्किंग कॅपिटल सायकल मधले पैसे काढता, बरोबर. तेव्हा ती सायकल 100% अफेक्ट झालेली असते. हम्म. तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे, की डायव्हर्जन ऑफ फंड्स. आणि मग ते तुम्हाला निश्चितपणे होतं. हम्म. हे डायव्हर्जन झालं. आणि डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय, की तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवताय, एक्सपांड हम्म. करताय. हम्म. चांगली गोष्ट आहे. तुम्हाला जेव्हा 2-4 वर्षांनी असं वाटतं बिझनेस केला, कारण मला अजून स्कोप आहे, हम्म. हम्म. मला अजून काहीतरी केलं पाहिजे. हम्म. माझ्याकडे 4 मशीन्स आहेत, त्याच्याऐवजी अजून 5वं एक छोटं एक मशीन आणलं, तर माझं प्रोडक्शन वाढू शकतं. हम्म. हे चांगल्या प्रकारचं म्हणजे तुमचा विचार चांगला आहे. पण हम्म. हा जर तुमचा वेल प्लॅन्ड किंवा स्टेप वाईज तुम्ही केला नाही, तरी तुम्ही अडचणीत येऊ शकता. तिथे हेच होतं. मी आता म्हटलं तसं, की माझ्याकडे कॅश क्रेडिटला पैसे आत्ता अवेलेबल आहेत, या क्षणी. हम्म. मी हो. काय करतो, ते 5-7 लाखाचं मशीन असंच घेऊन टाकतो. आता डायव्हर्सिफिकेशन मध्ये काय होतं, बिझनेस मध्येच फंड्स राहिले, हम्म. बिझनेसच्या बाहेर नाही गेले. पण ते अयोग्य प्रकारे वापर झालाय त्याचा. हम्म. म्हणजे तुम्ही मशीन 5-7 लाखाचं घेतलं बरोबर आहे. हम्म. पण जेव्हा बिझनेस वाढेल तेव्हा तुम्हाला वर्किंग कॅपिटलही जास्त लागणार आहे. आणि हम्म. नेमकं तुम्ही तिथेच पाचर मारून ठेवली आहे. बरोबर. वर्किंग कॅपिटलच. तर हे बरोबर. असं होतं. मग हे डायव्हर्सिफिकेशन जे करतो, हे प्लॅन्ड पाहिजे, व्यवस्थित पाहिजे.
तर तुम्ही बँकेला सांगा ना की मला अजून एक मशीन हवं आहे. तुमची 4 वर्षातली परिस्थिती बघून तुम्हाला बँक अजून 2 मशीन घेऊन तुम्हाला 10-12 लाखाचं लोन पाहिजे, तर ते बँक देईल ना. तुमचं जे ट्रॅक रेकॉर्ड आहे बँकेत, दॅट विल स्पीक फॉर इटसेल्फ, की तुम्ही पहिलं घेतलेलं व्यवस्थित वापरताय. तुम्हाला पहिल्यातलेच 5-7 लाख परतफेड ऑलरेडी झालेली आहे. तर ह्या माणसाला अजून 10 लाख द्यायला हरकत नाही. हे बँकेला कळतंय ना. बरोबर. पण मला घाई असते किंवा बँकेत माझं मी आता मॅनेज करतो असं म्हणून हे जे डायव्हर्सिफिकेशन होतं ते चुकीच्या पद्धतीने होतं. हम्म. त्याच्यामुळे पंचायत होते. किंवा दुसरा एक त्याच्यातला भाग असा आहे की ओव्हर अम्बिशियस होणं, अति महत्वाकांक्षा, की मी किती बरोबर. एक्सपांड करायला पाहिजे. तर मला जेवढं झेपतंय तेवढं एक्सपांड केलं पाहिजे किंवा मला कळलं पाहिजे की माझा आजचा टर्नओव्हर जर काय 1.5 कोटी आहे, तो मी हे केलं तर 2 कोटीवर जाईल. पण मी डायरेक्ट 5 कोटीची उडी घ्यायचं ठरवलं आणि बाकीचं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा बाकीचं माझं सगळं जे आहे ते 5 कोटीला सूट होणार नसेल, तर माझं डायव्हर्सिफिकेशन पण फसतं. आणि जे आहे ते सांभाळताना पंचायत होते. बरेच असं आपण आता स्टार्टअप वर्ल्ड मध्ये जे फेल होतं वगैरे जे म्हणतो ना, त्याचं बरंचसं हा, कारण हे ह्या मुळात आहे. तुम्ही आता ओव्हर अम्बिशियस आणि स्पर्धा होतं हा, काय की तुम्ही काहीतरी नवीन चालू केलं, नॉवेल्टी असते, अर्ली मूव्हर ऍडव्हान्टेज असतो, वर्ष 2 वर्षानंतर बरोबर. कोणतरी हायर फंडिंग घेऊन त्याच हम्म, बिझनेसमध्ये कॉम्पिटिटर येतो. मग कटथ्रोट कॉम्पिटिशन होतं, मग स्टेक डायल्युजन आलं, मग कधी कधी असं होतं, आपण अश्विनी ग्रोव्हरची केस बघितली की त्याचं स्टेक आज 15-16% आणि त्याला भारत पे मधून बाहेर जायला लागलं. खरं खोटं देवाला जाणे, पण तुमचा स्टेक 51% कमी झाला तर तुमच्या बोलण्याला वजन उरलं नाही संचालक मंडळामध्ये. आता ह्या परिस्थितीत आपण काय येतो, कारण दुसरा पण त्याच फील्ड मध्ये डोमेन मध्ये काहीतरी प्रॉडक्ट डेव्हलप करतोय, स्पर्धा आहे, मी हम्म, बाहेरच्या जगातून पैसे घेऊन मी स्केल अप करायला बघतोय वगैरे वगैरे, आणि मग त्याच्यामध्ये निर्णय चुकले आणि कित्येक कंपन्या ज्या दुसऱ्या कंपन्यांनी विकत घेतल्या गेल्या, स्नॅपडीलला फ्लिपकार्टने विकत घेतलं, फ्लिपकार्टने स्वतःला हम्म. वॉलमार्टला विकलं. हे सगळ्याच्या मुळाशी हीच होती, ओव्हर अम्बिशियस. किंवा हा, निवडक मध्ये आम्ही बऱ्याच वेळेला एक एक बोला. डायव्हर्सिफिकेशन खूप मोठ्या प्रमाणात करायला गेले. हा, किंवा निवडक मध्ये आम्ही एक पोस्ट झालं त्याला आता 2 वर्ष, एक सीसीडीच्या ज्या म्हणजे सीसीडीचे मालक रेड्डी त्यांनी आत्महत्या केली. हो. त्यांच्या पत्नी मालविका हेगडे यांनी हम्म, जेव्हा हो, सूत्र हातात घेतली आणि त्यांनी हो, कर्ज कमी करून दाखवलं म्हणून एक लिंक्डइन आणि बरंच सोशल मीडियावरती वाहवा झालं. हो, बरोबर. मी एक मुद्दा असा घेतला होता की कसं कमी केलं हे कुठे त्या पोस्टमध्ये लिहिलं गेलं नाहीये आणि हम्म, त्यावर चर्चा झाली. पण हा क्लासिक डायलेमा होता की मागणीपेक्षा पुरवठा जास्त केला त्यांनी. हम्म, ही फॅमिली हायली पॉलिटिकली कनेक्टेड, तिकडे नॉर्थ साइडला त्यांचे कॉफीचे मळे वगैरे, हम्म, बिझनेस कॉपी पेस्ट केला होता वेस्ट मधून इथे, पण सगळं त्यांच्याकडे होतं. पण मागणी नसताना तेवढी दुकानं उघडली गेली. 80-20 रूल लागू झाला परेटोच्या हिशोबाने. 20% आउटलेटच 80% रेव्हेन्यू देत हम्म, होती. मालविकाताईंनी रेड्डी गेल्यानंतर जेव्हा आले तेव्हा त्यांनी जी लॉस मेकिंग आउटलेट्स होती ती बंद केली, बरोबर. कर्ज कमी केलं, तिकडचे स्टाफ दुसरीकडे वापरले, ऑप्टिमम यूज झाला स्टाफच्या युटिलायझेशनचा, प्रोडक्टिव्हिटी वाढवली, असं सगळं केलं. पण हेच हे रेड्डी सरांना जमलं नाही आणि मग ते त्यांनी त्यांच्या इगोवरती घेतलं आणि पुढचं सगळं सगळं चुकीच्या गोष्टी घडत गेल्या. जी स्ट्रॅटेजी आहे ना ही बँकांना सुद्धा फॉलो करावी लागते, की काही बर. लॉस ब्रँचेस बंद करणे किंवा जवळच्या ब्रँच मध्ये मर्ज करणे आणि मग तिथला स्टाफ जो आहे तो जिथे गरज आहे तिथे वापरणे. तिथले मग हम्म, तिथले सगळे जे ओव्हरहेड्स असतात की हम्म, बहुतेक वेळा एसी ब्रांचेस चालत असतात किंवा जागेचं हम्म. भाडं बँक म्हटलं की इतरांपेक्षा तिप्पट चौपट असतं. मग हे बरोबर. सगळं भाडं, लाईट्स, फॅन्स, एसी किंवा स्टाफचा खर्च, हे सगळे ओव्हरहेड्स कमी करतात. जेव्हा हम्म. बँका लॉसमध्ये गेल्या होत्या तेव्हा अशा प्रकारे स्ट्रॅटेजीज करून त्यांनी ते परत प्रॉफिटमध्ये आणलं, की नको मला बरोबर. 100 कमी केलं तर चालते. हो. म्हणजे ते नाही. योग्य स्टेप्स घेणं हे महत्वाचं ठरतं. बरोबर. आणि डायव्हर्सिफिकेशन म्हणजे तेच आहे सर की मला दोन आता या हा, बरोबर, दोन महत्वाचे मुद्दे मला विचारायचे होते हा, की व्यावसायिकाला असणारा मिळणारा न मिळणारा एक फॅमिली सपोर्ट हा विषय, हो, आणि सरकारची
धोरणं ती तुम्हाला फेवरेबल असणं नसणं, त्याच्यात अनिश्चितता असणं, ह्या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहता येईल? हा, आता फॅमिली सपोर्ट म्हणजे मला काय म्हणायचं की काही बिझनेसेस हे फॅमिली सपोर्ट नाही म्हणून मागे पडतात. तर फॅमिली म्हणजे इथे मला मी, माझी काय मिसेस आणि 2 मुलं एवढीच फॅमिली असं म्हणत नाही. अपेक्षित नाही. नाही, इज अ बिगर कन्सेप्ट फॅमिलीचं, होतीच की होतीच. माझे कदाचित त्याच्यात समविचारी असतील, माझ्या बिझनेसमध्ये असणारे माझे मित्र असतील, ते देखील ही फॅमिली आहे माझी, की माझ्यासारखा व्यवसाय करणारे किंवा मला खरोखर ज्यांना मदत करावीशी वाटते असे काही जण मी बघून ठेवले आहेत का, की हा. उद्या मी स्वतः आजारी पडलो आणि मी 15 दिवस काही करू शकत नाही. तर तिथे माझ्या जागी उभं राहून नुसतं थोडासा कंट्रोल ठेवणारं कुणी आहे का? किंवा परफेक्ट. मला फायनान्शियल, मॉरल वेगवेगळ्या प्रकारचे सपोर्ट लागतात. फायनान्शियल बरोबर. असेल, मॉरल असेल, मार्केटिंगसाठी असेल किंवा रिकव्हरीसाठी असेल. या सगळ्यासाठी तुम्हाला सपोर्ट करणारी कुठेतरी थोडीशी लाईन तुमच्याजवळ असली पाहिजे, की तुम्ही अगदी सगळीकडे बरोबर. येऊ शकत नाहीये. मग हा सपोर्ट कोणीतरी, तो काय अगदी रेग्युलर तुमच्या बरोबर तुम्ही बसता तेवढा वेळ तो बसणारा नाहीये. पण तुम्ही हो. अडचणीत आहात किंवा तुम्हाला आत्ता या क्षणी सपोर्टची गरज आहे. हम्म. अशा माणसाकडे तुम्ही हाक जाऊ दिलीत, शकतात. मदतीला मी म्हटलं त्याप्रमाणे फायनान्शियल, मॉरल, मार्केटिंग, रिकव्हरी कुठल्याही प्रकारचा सपोर्ट असेल. तर नाही, हा आणि सर सपोर्ट एवढी अंग आहेत व्यवसायातली की हां, हां. आपण सगळ्यात पहिल्या दिवसापासून तरबेज नसतो. टिपिकली हो. अकाउंटिंग, कॉस्टिंग, प्रोक्युअरमेंट, हायरिंग, HR, अजून तुम्ही, तर तुम्ही कोणाशी तरी चर्चा करताय किंवा हो. दुसऱ्याचा नुसता अनुभव, अरे मला असं असं माझ्या सिच्युएशन मध्ये आहे, तुला कधी असं आलंय का? आणि तो हां. म्हणाल, अरे हा असं आलं आणि मी असं सॉल्व. तो तुमचा मित्र पण असू शकतो, ज्याच्याशी तुम्ही रोज फुकटच्या गप्पा मारताय, पण कधीतरी त्याने सॉल्व्ह केलेला असेल हा प्रॉब्लेम. ही तुमची फॅमिली आहे. परफेक्ट. तुमचं क्लोज किथ अँड कीन म्हणतो तसं कोण आहेत तुमचे, की त्या ज्यांच्यात तुम्ही ॲडव्हाइस घेऊ शकाल त्याबाबत. तर तसे आपल्याला हम्म. कायम जवळ ठेवले हम्म. पाहिजे, की मला काही बरोबर. गव्हर्नमेंटच्या दृष्टीने प्रॉब्लेम आला तर कोण मदत करेल? मला घरचा काही प्रॉब्लेम आला तर कोण हा. मदत. मग समजा तुमच्या घरचं कोणीतरी आजारी आहे. मग तिथे त्यांच्याजवळ थांबणारा हा सुद्धा तुमचा सपोर्ट आहे, की तू तुझ्या कामाला परफेक्ट. जा. मी बघतो यांचं काय, तुझ्या वडिलांबरोबर मी बसलोय. काही झालं तर तुला फोन येस. करतो. लगेच बोलून येस. घेतो. पण तुझ्या तू येस. कामाला जा. मी आहे इथे. येस. तर असे तुमचे लिंक्स आणि सपोर्ट्स तुम्ही ठेवले पाहिजेत. आयडेंटिफाय त्या करायला वेगवेगळ्या पाहिजे. गोष्टींसाठी वेगवेगळा सपोर्ट कोण आहे माझा, हे आयडेंटिफाय करून हो. त्यांच्याशी तशी रिलेशन्स तुम्ही मेंटेन केली पाहिजे. आणि रिसिप्रोकली तुम्ही तो सपोर्ट त्यांना द्यायला पाहिजे. वेळ वेळ हा, टू वे ट्रॅफिक आहे ते. हां, की तुमच्या मित्राला उद्या असा काही प्रॉब्लेम झाला, की तो आजारी पडलाय आणि तो 15-20 दिवस येऊ शकणार नाहीये. तर तुम्ही त्याला सांगायला पाहिजे, की मी अर्धा दिवस माझं बघीन आणि अर्धा दिवस तुझं बघतो. छान तर मुद्दा आहे हा सर, वंडरफुल. सपोर्ट आहे. हा बिझनेस कंटिन्युटीसाठी ते आवश्यक आहे. हा, मी आता आणि तो शब्द आम्हाला करणं ऑफिसमध्ये शिकवायचे, कंटिंजन्सी प्लॅन असतोय. हां, हां. तर बिझनेस कंटिन्युटी राहिली पाहिजे. ती जर ब्रेक झाली ना, तर बऱ्याच गोष्टी अफेक्ट होऊन तुमचा बिझनेस स्लो डाउन किंवा पुढे फेल्युअर इथपर्यंत जाऊ शकतो. तर हा सपोर्ट किंवा ही टीम, आता तुम्ही फॅमिली म्हणा किंवा टीम म्हणा, ही तुमच्याकडं हा फॅमिली किंवा टीम ही असली पाहिजे. अगदीच मान्य, मस्त. आणि सरकारी धोरणं त्याच्याबद्दल आपण अलर्ट असणं. हो, हो. ते आपण बोललो खरं मागच्या वेळी, की हम्म. सरकारी धोरणं काही वेळा खूप प्रमाणात अफेक्ट करू शकतात. आणि मागच्या वेळी मी काही उदाहरणं दिली होती, की विशेषतः इम्पोर्ट एक्सपोर्ट हम्म. याच्यातली घटना ही खूप खूप हे असतात म्हणजे अ, त्याच्यातले जाचक म्हणता येतील. आणि घातक म्हणा किंवा ती एकदम मोठ्या प्रमाणात अफेक्ट करू शकते. हम्म. म्हटलं मागच्या वेळी तसं, की इम्पोर्ट ड्युटी कधी-कधी एकदम इतकी वाढवतात, की तुम्ही जर एखादं रॉ मटेरियल तुमचं इम्पोर्टेड असेल, तर ते हम्म. असं इथून पुढे कसं घ्यायचं? ही कॉस्ट मला बरोबर. कशी परवडणार? हे मी पास ऑन करू शकणार आहे का नाही? करू शकत असाल तर ठीक आहे, नसेल करता येत तर आली ना पंचायत. किंवा मला इमिजिएट पेमेंट करायला तेवढे पैसे अवेलेबल आहेत की नाही, हम्म. हे बघायला.
पोल्युशनच्या बाबत सुद्धा आपण बोललो होतो की बोललो. pollutionच्या बाबत काही काही वेळा धोरणं एकदम अचानक टाईट होतात. हम्म. मग ती रिलॅक्स म्हणजे रिलॅक्स करणं म्हणजे काय की ती मॅनेज करणं असं काही वेळा आता काय पोल्युशन बरोबर. बऱ्याच वेळा मॅनेजच करावं लागतं. तर ह्या हा. गोष्टी असतात की तुम्ही काही वेळा मग तो सुएज ट्रीटमेंट प्लांट तुमचा बरोबर आहे की नाही, ती ट्रीटमेंट केली आहे की नाही तुम्ही. तर अशा बऱ्याच गोष्टी किंवा आपण मागच्या वेळी म्हटलं होतं जसं की एखाद्या गोष्टीवरती बॅनच येऊ शकतो गव्हर्नमेंट. मग तर संपलं. प्लास्टिक बॅन झालं तसं. बॅनच आणला की झालं की 15 वर्ष झालेलं व्हेकल उद्या रस्त्यावर दिसणारच नाही. असं हम्म. सांगितलं की जे ट्रकवाले किंवा ज्यांचे कमर्शियल ट्रान्सपोर्ट आहे आणि व्हेकल 15 वर्ष झाले त्याला उद्यापासून बंद म्हणजे तो ब्रेक इतका अर्जंट लागतो हा. की संपलंच ना. त्यांनी काय करायचं उद्यापासून. परमनंट परमनंट लॉस ऑफ कॅपिटल म्हणतात तसं. हा, त्यांनी काय करायचं. अशा गव्हर्नमेंट पॉलिसीज कधी कधी ड्रास्टिकली इफेक्ट करतात हो. आणि मग बिझनेस फेल्युअर काय तो समजा लोन चालू असेल तर भरू शकत नाही किंवा त्याची रोजीरोटी बंद होऊ शकते. हो. उद्यापासून माझी गाडी चालवायचीच नाहीये असं कळल्यावर काय काम. किंवा आता हे ओला उबर यांच्यावरती ते चालू आहे सध्या आरटीओचं की त्यांना हम्म. चालू ठेवायचं का बंद ठेवायचं. हम्म. आता उद्या जर आरटीओ आणि गव्हर्नमेंट ठरवलं की हे हम्म. आपल्याला नको हम्म. तर आज इतक्या गाड्या ओला उबरच्या फिरताय हम्म. त्यांनी काय करायचं उद्या. सर ह्याच्यातल्या बऱ्याच लोकांनी लोन्स घेतलेली आहेत. मला त्या तेच लोन विचारायचं होतं हा की इतक्या गाड्या आहेत, एवढी लोन्स आहेत, एवढी इकॉनॉमी त्याच्यावरती फिरलेली आहे, गाड्यांचे इन्शुरन्स आहेत, हे हो सगळं कसं वर्कआउट होईल. म्हणजे कधी कधी सेकंड ऑर्डर इफेक्ट मध्ये विचार करताना की अरे ह्याला जर काहीतरी नख लागलं तर पुढे काय परिस्थिती असेल. हा हे असं होतं मग शेवटी की मागे मी तुम्हाला 6 सीटरचं सांगितलं होतं. हम्म. तर हम्म. काही सीटरवाल्यांनी काय केलं की ते कॉर्पोरेशन लिमिट्सच्या बाहेर गेले ओके. आउटस्कर्ट्सला. मी पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन या लिमिटमध्ये नाही चालवायचं ना. मी हम्म. थोडा बाहेर जातो. आता हम्म. तिथून आता कसं झालंय की सिटीच्या पेरिफेरीला सगळीकडे वस्ती वाढतीये, हो. डेव्हलपमेंट होतीये. हो. हो. त्याचा हो. तेव्हा ज्यांनी विचार केला त्यांनी त्याचा फायदा घेतला की मी बरोबर. काय अगदी. करीन त्या माणसाला तो सिटीच्या पेरिफेरीपासून काय 5-7 किलोमीटर आहे त्याला मी ह्या टोकापर्यंत आणून ठेवेन. पुढे त्याने वेगळी बस रिक्षा त्याला काय करायचं ते करावं. बरोबर. मी त्याला जे 5-7 किलोमीटरचं अंतर तो सिटी एरियात यायला लागणार आहे तिथं त्याला सोडतो. तर असं हम्म. बऱ्याच रिक्षावाल्यांनी तो मार्ग हो. स्वीकारला हो. आणि त्याचा त्यांना फायदा झाला बरोबर. की मी असं करू शकतो. हम्म. अशा प्रकारे काहीतरी सोल्युशन डोकं लढवावं लागतं आणि सोल्युशन काय घेता येईल हे बघावं लागतं. माझे तर प्रश्न विचारून झालेले आहेत सर. तर मला वाटतं आपण हे मुद्द्यांवर बोललो. अजून एक महत्त्वाचा मुद्दा हो. आहे की जो अडचणीचा ठरतो तो म्हणजे डिस्प्यूट अमंग पार्टनर्स. हम्म. लग्नच आहे ते एक प्रकारचं. ते जेव्हा 3-4 पार्टनर किंवा दोघं किती असतील तर हा ब्रीच ऑफ ट्रस्ट असं होतंय असं जर वाटलं की हम्म. माझा कुठं विश्वासाला तडा जातोय. हम्म. हा मी जेवढं जीव ओतून काम करतो तेवढा हा करत नाही हम्म. हम्म. किंवा इगो प्रॉब्लेम्स काही वेळा येतात हम्म. की अरे हलकी सलकी कामं मला सांगतात आणि हम्म. काहीतरी महत्वाचं हे बघतात. हम्म. तर जर काही अमंग पार्टनर्स असं काही व्हायला लागलं त्याचे परिणाम हे चांगले होत नाहीत. हे हम्म. डिस्प्यूट जे असतात ते पुढे हम्म. निश्चितपणे बिझनेस फेल्युअरकडे जातात. हम्म. कधी कधी काय होतं की या पार्टनर्सच्या घरच्या लोकांचं इंटरव्हेन्शन आहे. तुम्हीच मरताय हो, बाकीच्यांचं काय चाललंय. तुम्ही घरी राहता, अं, त्यांचे घरचे जातात फिरायला कुठे. ते गेले 4 दिवस टूरवर आणि तुम्ही बसताय इथं आम्हालाही वेळ देत नाहीये. असं कुठनं तरी तेल ओतलं जातं. हे जे आहे ना हे सांभाळायला लागतं. तर हे डिस्प्यूट अमंग पार्टनर्स हा देखील एक महत्वाचा विषय आहे की ज्याच्यामुळे बिझनेसला प्रॉब्लेम्स होतात. तेव्हा एक हे एक दोन गोष्टी सांगतो सर ज्या मी अनुभवल्या. आणि माझं त्याच्यानंतरच एक स्टेटमेंट आहे असं मी लोकांना सांगतो की
बऱ्याच वेळेला ना सुरुवातीला 4 लोक एकत्र येऊन व्यवसाय कशासाठी करतात माहितीये, सुरुवातीला कॉस्ट डिस्ट्रीब्यूट राहायला पाहिजे म्हणजे. हम्म. हा, असं असं आयडिया आहे किंवा काहीतरी प्रॉडक्ट आहे, पण हम्म. कॉस्ट डिस्ट्रीब्यूट व्हायला पाहिजे, कारण अजून कस्टमर्स आलेले नाही, बिझनेस रोल ओव्हर झालेला नाही. हम्म. आणि त्याचे बरे वाईट सगळे परिणाम मी भोगून झालो. पण माझं नंतर असं म्हणणं पडलंय की 4 लंगडे घोडे मिळून एक धडधाकट घोडा तयार होऊ शकत नाही. हम्म. सुरुवातीला जेव्हा लोक येतात ते ह्याचेने येतात, आणि बॅकग्राऊंड स्टोरी तुम्ही जे एक सांगितलं सर, माझी बुद्धी, माझ्या पार्टनरची बुद्धी, हम्म. माझी करंट फायनान्शियल कंडिशन, त्याची करंट फायनान्शियल कंडिशन, की माझ्या वाडवडिलांनी मला काहीतरी सोडून गेलेत, हम्म. त्याला नाही सोडून गेलेत, किंवा त्याला सोडून गेलेत, मला नाही सोडून गेले. तिसरं माझी इंटेन्सिटी, त्याची इंटेन्सिटी. म्हणजे मी 12 तास केल्यानंतर मी दमलो आहे, म्हणून मी अजिबात उठणार नाही की अरे मी उठून काहीतरी एखादी गोष्ट नाही केली तर त्याच्यासाठी जो काय मायन्यूट लॉस होणार आहे तो मी बेअर करायला तयार आहे, कारण लॉस डिस्ट्रीब्यूट होणार आहे. पण ते हम्म. वाचवू शकला असता समोरचा माणूस. हा. हम्म. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अक्कल. म्हणजे मी किती अकलेने काम करतोय, आणि तू जर थोडासा, तुझी म्हणजे अक्कल माझं वारंवार पाहिजे मी तेवढी लागत नाहीये, त्याच्यामुळे लॉस होतोय. माझं डेडिकेशन किती आहे, परफेक्ट. सगळे क्लॅशेस जे येतात ना, हा. त्यामुळे असं. बिझनेस फेल होतो. किंवा त्यातलं बरोबर. एखाद्याला असं वाटायला लागतं की अरे मी एकट्याने केलं 2 वर्षांनी, असं वाटतं मी एकटा करू शकेन की हे कशाला पाहिजे बरोबर. हा, हा, हा. माझं मी एकटा सांभाळेन, आता मी बाहेर पडतोय. हा, हा, मी बाहेर पडतो, मग ते क्लायंट शोधले जातात, वेंडर हा, हा. शोधले जातात, आणि सो ऑन तेच अँड सो फोर्थ. हा देखील एक महत्वाचा फॅक्टर आहे. महत्वाचा मुद्दा आहे. बाकी बरोबर. माझ्या दृष्टीने मी जे पॉइंट डिस्कस करायचे होते ते झालेले आहेत. येस, म्हणजे बऱ्यापैकी कॉम्प्रेहेन्सिव्ह झालंय असं मलाच फील आलंय ते, की हो, हो. व्हेरियस गोष्टी. आता प्रत्येकासाठी एक सेपरेट पॉडकास्ट होऊ शकतो, पण आपण हे विषय आणि लोकांचा ऍटलिस्ट आयडेंटिफाय करून सांगितले की आणि ह्याबद्दल याच्यावरती सतर्क राहा. एवढंच बघायचं की माझ्या बिझनेसला यातलं काही एफेक्ट करतंय का, हा, हा. आणि आणि त्याचं विश्लेषण काय करणार आहे. बरोबर. एवढा विचार जरी ऐकणाऱ्यांनी केला ना, हो, हो. आपलं पर्पज आणि झालं. म्हणजे माहीतच नसतं तोपर्यंत सगळं काय आपण त्याला काय करू शकतो, माहीत झाल्यानंतर तुम्ही अलर्ट राहणं, पण त्याचं आपण हे ऍडव्हान्स प्लॅन पॉइंट करणं. आउट करून दिले लोकांना की या अडचणी येऊ शकतात, ऍब्सोल्युटली. ज्याच्यावर कसं सोल्युशन काढायचं आहे याचं त्यांनी बघून घ्यावं. ऍब्सोल्युटली. मस्त आहे. छान झालंय. थांबूया ना आता इथे. आणि येस, येस. म्हणजे थांबूया म्हणजे अजून काही पुढे असं काही एखाद्या व्हेरी स्पेसिफिक टॉपिक वरती सर आम्ही आग्रहाने बोलवू तुम्हाला. ओके आणि भाऊ. 2 एपिसोड मध्ये आपण बऱ्याच गोष्टी कव्हर केल्यात. थँक्यू व्हेरी हो, मच. येस, लोकांना थँक्यू. आवडतील, आणि तिथून काही प्रतिक्रिया आल्या तर त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो. येस, येस. धन्यवाद सर तुमचा वेळ दिल्याबद्दल. थँक्यू. थँक्यू. अप्रिशिएट.